श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 2026 मध्ये येणारा सगळ्यात पहिला सण आहे म्हणजे मकर संक्रांती. इंग्रजी कालनिर्णयानुसार आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार सगळ्यात पहिला सण हा गुढीपाडवा येतो चैत्र महिन्यामध्ये. पण आपण हे नकारू शकत नाही आहे की आपल्या घरातील कॅलेंडर आता बदलणार आहे. अवघ्या काही दिवसामध्ये 2025 संपून 2026ला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला आजपासूनच मकर संक्रांतीपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राने तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ होणार आहे. तो जॉब करत असेल, बिझनेस करत असेल तर त्याला खूप यश मिळणार आहे. शाळेत जात असेल, स्कूलमध्ये जात असेल तर त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही रोज एक माळी हा मंत्र तुम्हाला मकर संक्रांतीपर्यंत बोलायचा आहे. तो मंत्र कोणता आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसा बोलायचा आहे, त्याचं महत्त्व काय आहे, सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे, म्हणजेच बुधवारी. आणि मंगळवारी भोगी आहे आणि गुरुवारी म्हणजेच 15 तारखेला किंक्रात आहे. हा सण जवळजवळ रथसप्तमीपर्यंत चालतो. हळदी कुंकाचे कार्यक्रम, वाण देण्याचे कार्यक्रम, महिला ज्या मैत्रिणी असतात त्या ठरवतात की आज तुझ्याकडे हळदी कुंकू तर उद्या माझ्याकडे, परवा हिच्याकडे. असा हा सण जवळजवळ रथसप्तमीपर्यंत चालतो. आणि त्याच्या संदर्भातीलच व्हिडिओ म्हणजे कोणता रंग आपल्याला परिधान करायचा नाही आहे, वाहन कोणतं आहे, सुगडं पूजण्यासाठी शुभ वेळ कोणता, काय करायचं काही नाही करायचं, त्या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. आणि आजचा व्हिडिओ मेन आहे तो म्हणजे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये चांगली वाढ होण्यासाठी. बघा, मकर संक्रांतीचा हा सण ना सूर्यदेवतेचा सण म्हणून मानला जातो. जेव्हा सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात ना, तेव्हा हा सण साजरा केला जातो. आणि त्यामुळेच आपल्याला मकर संक्रांतीपर्यंत सूर्यदेवतेची उपासना करायची आहे. जर का तुम्ही मकर संक्रांतीपर्यंत सूर्यदेवतेची उपासना केली ना, तर तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये खूप वाढ होणार आहे. हा मंत्र तुम्हाला देवघराजवळ बसूनच म्हणायचा आहे. सकाळी तुमची देवपूजा झाली की लगेच म्हणायला घ्यायचा आहे. कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला रोज हा मंत्र म्हणायचा आहे. आणि तुमच्या मुलांनी म्हटला ना हा मंत्र तर अतिउत्तम, त्याला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. तर अगोदर मंत्र कोणता आहे मी तो सांगते आणि मग त्या मंत्राचा अर्थ काय आहे तो देखील मी तुम्हाला सांगते. तर मंत्र असा आहे: ओम भास्कराय विद्महे मार्तंडये धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. ओम भास्कराय विद्महे मार्तंडाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. तो मंत्र तिथे एकदा तुम्ही चेक करा. आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की हे सूर्यदेवता, आम्ही तुझे ध्यान करत आहोत आणि हे मार्तंडपुत्रा, आम्हाला चांगली बुद्धी दे. जर का हा मंत्र तुम्ही रोज बोललात ना, तर तुमच्या मुलाचं मन प्रकाशित होणार आहे. त्याला खूप जास्त यश मिळणार आहे. जर नोकरी करत असेल तर त्याचं प्रमोशन होईल, बिझनेस करत असेल तर बिझनेसमध्ये वाढ होईल, आणि शाळेत जात असेल, स्कूलला असेल तर त्याचं अभ्यासात मन लागेल. त्याची म्हणजे जी लर्निंग पॉवर आहे ती वाढेल. त्याच्यामुळे हा मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा. असं नाही आहे की हा मंत्र फक्त संक्रांतीपर्यंतच म्हणावा. तुम्ही तुमच्या मुलाला, तो जॉबला जात असेल तर जाण्या अगोदर, बिझनेस असेल तर घराबाहेर पडण्या अगोदर, जे काही म्हणजे स्कूल, बिझनेस, जॉब जे काही असू द्या, घराबाहेर पडण्या अगोदर देवाला नमस्कार करायला सांगायचा आहे आणि हा मंत्र बोलायला सांगायचा आहे. या मंत्राने त्याच्या प्रगतीमध्ये खूप खूप वाढ होईल, त्याला खूप यश मिळेल. त्याच्यामुळे या मंत्राची सवय तुम्ही तुमच्या मुलाला लावायची आहे. आणि तो म्हणत नसेल तर तुम्ही म्हटला तरी चालेल.